पण आज या चर्चेमध्ये खास खरं तर या विनंतीला मान देऊन डॉक्टर BS वाघमारे सर जेव्हा आले, सर तुमचा अभ्यास, तुमचं चिंतन, या सगळ्या चळवळीतलं तुमचं काम आम्हाला माहिती आहे. पण जेव्हा आता चंदन शिवे सर म्हणाले की इथं एकमेकांना आज विलन ठरवलं जात आहे, माझ्या आज मी किती वंचित आहे, मी जास्त वंचित आहे तर त्याला तुम्ही कमी वंचित असलेले जबाबदार आहेत असं एकमेकांना ठरवलं जात आहे. पण खरंच याचे काय वस्तुनिष्ठ पुरावे आहेत? एकमेकांना रोखण्याचं काम या सगळ्यांनी केलं का, की त्या सगळ्याला स्वतः ते जबाबदार आहेत? तुमचं याच्याबद्दलचं चिंतन काय आहे? आज जी प्रत्येक जो समूह होता ती आज एक एक जात का झाली, त्याच्या मागचं कारण जरा समजून घ्यायला आवडेल. अ, अ, बडे साहेब, मला या चर्चेमध्ये आपण सहभागी होण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा आपले आभार मानतो. आणि अ, मी जय भीम, जय लहुजी, जय अण्णा यांना अभिवादन करून मी माझे दोन शब्द या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. प्लीज सर. अ, अ, माझं म्हणणं असं आहे की मला असं वाटतं की हे जे उपवर्गीकरणाची योजना आहे, हम्म. ही उपवर्गीकरणाची योजना खरं म्हटलं तर चातुर्वर्ण्य नाही किंवा जाती व्यवस्था नाही. हम्म. आपण आपण जे काही करतो आहोत ते घटनेच्या चौकटीमध्ये राहून जी घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे त्या घटनेच्या अंतर्गत राहून आपण अ, ही योजना आपण केलेली आहे. हम्म. आणि ही योजना दीर्घकाळपर्यंत न्यायालयामध्ये प्रलंबित होती. हा केस प्रलंबित होता. त्याचा निर्णय 1 ऑगस्ट 2024 रोजी हा सर्वोच्च न्यायालयाकडून आला. आणि अ, त्यानंतर असं वाटायला लागलं की देशामध्ये एक प्रकारचं वैचारिक युद्ध या ठिकाणी सुरू आहे, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. हम्म. आणि जे काही महत्वाचे प्रश्न उभे केले त्या निमित्तानं की आमची एकजूट नष्ट होत आहे, दलिताची एकजूट या ठिकाणी नष्ट होत आहे. आणि कोर्टामध्ये तर आणि सर्वोच्च न्यायालयानं तर असं जाहीर केलेलं आहे की बाबा अ, दलित समुदाय जरी असला, अनुसूचित जाती जरी असल्या, त्या होमोजेनियस नाही, त्या हेट्रोजेनियस आहेत. बर. आणि त्या कशा हेट्रोजेनियस आहेत याच्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये चर्चा झाल्या. हम्म. आणि त्या दृष्टिकोनातून हा निर्णय पुढे येऊन उपवर्गीकरण करणं कसं योग्य आहे हे त्या ठिकाणी अ, मांडलं गेलं. हम्म. आणि देशामध्ये उपवर्गीकरणाची ही योजना लागू झाली. मी माझं असं म्हणणं आहे की या उपवर्गीकरणाच्या योजनेकडे मी एक वस्तुनिष्ठतेच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे विचार करणारा एक व्यक्ती आहे, बर. बर. एक अभ्यासक आहे. हम्म. माझं असं म्हणणं आहे की अ, कुठल्याही दृष्टिकोनातून हम्म. दलिताची एकजूट या माध्यमातून तुटणार नाही. त्याचं कारण असं आहे, उपवर्गीकरणाच्या उपवर्गीकरणाच्या योजनेतूनच खऱ्या रीतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराची बंधुभावाची जी संकल्पना आहे ही संकल्पना अबाधित राहू शकते. हम्म. मग बंधुभाव काय आहे, हम्म. या 59 जातीमधला बंधुभाव काय आहे? तर 59 जातीमधला बंधुभाव हा हम्म. शेअरिंग द बेनिफिट्स हा आहे, हम्म. शेअरिंग द रिसोर्सेस आहे. हा. म्हणजे साधनं जी आहेत जगण्याची, बरं काय, तुम्हाला प्रतिष्ठा मिळण्याची, तुम्हाला उत्पन्न मिळण्याची, तुम्हाला समाजामध्ये एक प्रकारे ताठ मानेनं राहण्याची, ही जी जी संसाधने आहेत, ही संसाधण्याचं योग्य पद्धतीचं ते एक वाटप आहे. बर. ही वाटपाची योजना का पुढे आली? एक हम्म. दोनच मिनिट मला हो. बोलले. हम्म. ही योजना पुढे का आली? तर आपल्या राज्यघटनेमध्ये आरक्षणाची किंवा रिझर्वेशन पॉलिसी ज्याला आपण म्हणतो, त्या योजनेची विश्वासार्हता ही क्वेश्चन मध्ये आली, ती प्रश्नांकित झाली. हम्म. थोडक्यात सांगायचं झालं हा. तर रिझर्वेशन पॉलिसीची पत ही कमी झाली. का कमी झाली?
जेव्हा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत या रिझर्वेशन पॉलिसी ह्या पर्कोलेट होत नव्हत्या, हम्म. तेव्हा रिझर्वेशनकडे साशंकेच्या दृष्टिकोनातून खालच्या गटातले, जसे की आता माने साहेब म्हणाले, हम्म. माने साहेब तर चळवळीतले फार मोठे नेते आहेत. ते जसे म्हणाले की त्यांच्या समाजाला काहीच मिळत नाही आणि त्याच्याबद्दल वरच्या दोन समाजांनी काही केलं नाही, हम्म. त्यांचा प्रश्न संयुक्तिक आहे. परंतु प्रश्न असा आहे की आपली योजनाच अशी आहे की ती योजना एक प्रकारे सगळ्या लोक होमोजेनियस असल्यामुळं, जो शिकलेला आहे, पुढारलेला आहे, ऐतिहासिक दृष्ट्या पुढे गेलेला आहे, हम्म. ते सगळे बेनिफिट्स अप्रोप्रिएट करतो, हा. त्याचा उपयोग करून घेतो आणि पाठीमागचे लोक पाठीमागच्या जाती पाठीमागच राहतात. हम्म. मग यामुळे काय झालं की पाठीमागे राहिलेल्या जेवढ्या जाती आहेत, मागासलेल्या जाती आहेत, त्या जातींना एक प्रकारे परिघाबाहेर राहावं लागलं आणि आरक्षणाच्या धोरणाच्या याच्यात राहावं लागलं आणि म्हणून या धोरणाचा उपयोग हा खालच्या तळापर्यंत होत नव्हता. बर. मग आपल्याला बंधुत्व बाबासाहेबांनी सांगितलेलं कसं काय आपल्याला निर्माण ठीक करता आहे, तुमचं यायचं. असं म्हणणं आहे की हा एक प्रकारे वर्गीकरणाचं समर्थन तुम्ही करताय. तुम्ही म्हणताय की त्या वंचित घटकापर्यंत जर समजा आरक्षणाचा मूळ हेतू जो आहे तो पोचला पाहिजे, शेवटच्या घटकापर्यंत आरक्षणाचा लाभ पोचला पाहिजे. मग प्रश्न हाच आहे, बरोबर माने सर? प्रश्न हा आहे की जर समजा आरक्षणाची सुद्धा मूळ जो गाभा होता तो बाबासाहेबांना अभिप्रेत तेच होतं की शेवटच्या वंचित घटकापर्यंत त्याचा लाभ पोहोचला पाहिजे. मग तो लाभ जर मागितला तर मग विलन का ठरवलं जात आहे? लाभ मागितला म्हणजे तुम्ही सगळ्या एकीवर आलात अशी मांडणी करणं कितपत योग्य आहे? मला विचारलं ते. हो सर, माने सर तुम्हीच बोला. हा, हे बघा, या मुद्द्यात आम्ही इतके पोळलेलो आहे ना की आमच्यासारखं कुणीही हे चटके काढलेले नाहीत. बरं. आम्हाला आधी 4% जागा दिला, म्हणजे भटक्या मुक्तांना, त्यांच्या वतीने मी बोलतोय. आम्ही आंबेडकरवादीच आहोत, आम्ही बाबासाहेबांना मानणारेच आहोत, शाहू फुले आंबेडकरवालेच आहोत. आणि तरी सुद्धा, आणि आता तर आम्ही बहुसंख्य लोक हे बौद्ध आहोत, तरी सुद्धा आमच्या वाट्याला काय आलं तर आमच्या वाट्याला काही नाही आलं. आमच्या ताटामध्ये म्हणजे आमच्या 42 जमाती आहेत, त्याच्यामुळे धनगर आणि वंजारी आणून बसवले. उपवर्गीकरण नीट समजून घ्या मी काय सांगतोय. धनगर आणि वंजाऱ्यांना आणून घातलं. मी त्याला एकटा आमदार होतो त्यावेळेला, मी आणि किसन राठोड, आम्ही दोघांनी खूप विरोध केला, पण आमच्या दोघांचं कोण ऐकणार? आमचं नाही ऐकलं आणि उपवर्गीकरण केलं, अबकडं केलं. अबकडं केल्यावरती काय झालं, मी गेलो शरदरावांच्याकडे, त्याला म्हणलं तुम्ही याच्यात आमच्यावर अन्याय होतो. मग मी सभागृहात खाली बसलो फ्लोअरला. पण टिळक साहेब म्हणाले असं नाही करता येणार, असं केलं तर अपमान होईल सगळ्या सभागृहाचा. म्हटलं माझं काही संबंधच नाही ना, मी माणूसच नाहीये तुम्ही मानत मला. आमचं मनुष्यत्वच तुम्ही स्वीकारायला तयार नाहीत, त्याला काय करायचं? तर तुम्ही आधी आमचं ताटच मोठं करत नाही, त्याच्यामध्ये धनगर समाज आला तर आम्हाला काय मिळेल? कारण आमचं शिक्षणाचं प्रमाण, धनगर समाजाच्या शिक्षणाचं प्रमाण, वंजारी समाजाच्या शिक्षणाचं प्रमाण हे इतकं विसंगत आहे आणि एकमेकाची कॉन्ट्राडिक्टरी आहे की आम्ही 0.6 आमचं एज्युकेशनचं पर्सेंटेज, आणि बाकीचे लोक वर गेलेले. आता ते आम्हाला ऐकतील का? नाही ऐकणार. मग तुम्ही आमच्यात त्यांना घालू नका. ऐकलं नाही. मग आठवले साहेब आमचे मंत्री होते, आठवले साहेब म्हणाले ते मेंढरा घेऊन येतात म्हणून ते भटक्या जमातीत घालतोय. गवई साहेब गेले बिचारे, गवई साहेब होते, गवई साहेब ताडकन उभे राहिले, म्हणाले मिस्टर मिनिस्टर तुम्हाला काय कळतंय काय? मेंढरे घेऊन येणं हा जर निकष असेल तर म्हणाले आता मी फोन करून सांगतो घरी आणि 1000 मेंढरे घ्यायला सांगतो, घालता मला त्या जातीत. त्या गप्प झालं सभागृह. आणि मग मला सांगितलं की समजूत काढली की कडक करूया, एकाच दुसऱ्याने घ्यायचं नाही. मग आमचा घेतलेला आमचा बॅकलॉग आमच्या बरोबर राहील, त्यांचा बॅकलॉग त्यांच्या बरोबर राहील आणि कुणी कुणाचं खायचं नाही, असं ठरलं. पुढे त्याचा फायदा झाला, नाही, जरा एक मिनिट ऐका. आमचा फायदा तर सोडा हो, मी काय सांगतोय पुढे ऐका. युतीचं सरकार आलं, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, मुंडे आणि डांगे दोघे आले, मी नावं घेऊन सांगतोय ना, हे दोघे आले. आणि जो शरद पवारांनी JR काढला होता, कुणी कुणाचं खायचं नाही, कुणी कुणाच्या जागा हिसकवायच्या नाही, तो JR त्यांनी बदलून टाकला, पुसून टाकला
आता काय झालं, अ नाही मिळालं तर ब घ्या, ब नाही मिळालं तर क घ्या, क नाही मिळालं तर ड घ्या. म्हणजे मूळच्या विमुक्त जमातीतला माणूस मिळणारच नाही, भटक्या जमातीतला माणूस मिळणारच नाही. म्हणजे क म्हणजे धनगर आणि ड म्हणजे वंजारी. या दोघांनी सगळं खाऊन टाकलं. आमच्या वाट्याला काही घंटा आला, आम्ही सगळ्या राखीव जागा सोडून दिल्या, कारण आम्हाला काही मिळणारच नाही या व्यवस्थेमध्ये. आम्ही सगळ्यात लहान असल्यामुळे, स्कॅटर्ड असल्यामुळे आम्हाला काही मिळालं नाही. मी मातंग समाजातल्या बांधवांना अनेकदा सांगितलं की तुम्ही आमच्या बरोबर होतात. 1 वर्ष नाही, आम्ही 80 वर्ष एका कायद्याने एकत्र होतो. वाघमारे साहेबांनी सांगू दे नाही म्हणून. 1871 ते 1952 सालापर्यंत मातंग समाज हा आमच्या बरोबर होता. आणि मग त्यानं एकट्यानं शेड्यूल कास्ट मध्ये गेले, आम्हाला मागं सोडलं. का सोडलं तरी बाबा आम्हाला मागं? तुम्ही जर मोठे भाऊ होता, आमची संख्या मोठी तुमची होती, तुम्ही आम्हाला का सोडलं? हा प्रश्न मी तुम्हाला विचारला आणि तुम्ही किती खाल्लत म्हणून तुमच्याशी काही मी भांडायला आलो नाही. मी तुमच्याशी भांडायला आलो तर मला हे कळत होतं की तुमच्या हातात काय नाही, माझ्या हातात काय नाही. आपण लक्षात मांडून काय करायचं आहे? या क्षणाला मी तुम्हाला सांगतो, भटक्या सगळ्या रिझर्वेशन या धनगर वंजारी समाज, मी जबाबदारीने बोलतोय, धनगर वंजारी समाजानं खाल्ल्या त्या दिवशी मी हा निर्णय घेतला की आता आपलं शून्य कुठेतरी नेऊन उभं केलं पाहिजे. म्हणून मी माझं 42 जमातीचं शून्य बाबासाहेबांच्या मागे नेऊन उभं केलं, बुद्धांच्या मागे नेऊन उभं केलं. आणि जे लोक चोऱ्या करायला जात होते त्या लोकांना फुलं विकायला लावले. त्या हा बदल आम्ही आमच्या बळावरती केलेला आहे. कुठल्याही रिझर्वेशन ना आम्हाला फायदा दिलेला नाही, ना कॉन्स्टिट्यूशनचं प्रोटेक्शन आहे. बरोबर. लाज वाटायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, एक मिनिट थांबा. लाज वाटायला पाहिजे, जय भीमवाल्यांना लाज वाटायला पाहिजे की आपला एक समाज आज सुद्धा हागणदारीत राहतो, ज्याला कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन आपण मिळवून देऊ शकलो नाही. उलट तुम्ही भांडतात आपसामध्ये. नाही, मी तुमची भावना समजू शकतो सर. फक्त माझ्याकडे वेळेचा अभाव आहे. शेवटची कमेंट घेण्यासाठी चंदन शिवे सरांकडे जाणार आहे. मी जिथून सुरुवात केली